नमस्कार मित्रांनो, आज ब्लॉगची सुरुवात मी करतोय. शुभम जाधव सुरुवात न करता शुभम हिंगे करतोय. कारण की मागील 8 दिवसापासून शुभम आणि मी दोघांची पण तब्येत बरी नाही. त्याला आज बरं वाटलं आहे पण मला बरं नाही वाटलेलं अजून. तरी पण आम्ही फिरायला आलो आहे. सलाईन घेतलं आणि लगेच फिरायला निघालो. तर चल. आज आम्ही आलो आहे स्ट्रीट्स ऑफ युरोपला. दोघांनी थोडा वेळ काढला, हॉस्पिटलमधनं बाहेर पडलो आणि आलो आहे स्ट्रीट्स ऑफ युरोपला फक्त फिरण्यासाठी, बाकी काही नाही. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना? खूप दिवसातून आपल्या ब्लॉगची पुन्हा एकदा नवीन सुरुवात करतोय मी. तर मी आणि शुभम आलेलो आहे इकडं फिरण्यासाठी. आज थोडं बरं वाटलं होतं तर मग म्हणलं चला जाऊन येऊया. खूप भारी बनवलेलं आहे सगळं. फिरायला कुठं आलो? स्ट्रीट्स ऑफ युरोप. नीट सांग, आवाज गेला पाहिजे. स्ट्रीट्स ऑफ युरोपला आवाज निघाला झाला आहे कारण की तब्येत बरी नाही अजून. बरं झालं की आपला हे चायना पाठीमाग बघितलं का? काय ज्यूस बार बंद होतं. कोणचा? इंजिनियर दादा ज्यूस. इंजिनियर्स दादा ज्यूस कुठे इथे काय दाखव की आपण. इंजिनियर्स दादा ज्यूस मध्ये आम्ही दोघं पण काहीतरी घेऊ, कारण आम्ही पण एक इंजिनियर आहे. खाली खाली ना. एकदम भारी बनवलेलं आहे, एकदम क्वालिटी. पुण्यात असे भरपूर ठिकाण नाही. इंजिनियर हे बघा, इंजिनियर्स दादा ज्यूस बार म्हणून आहे. तर तुम्हाला दाखवतो तिथली टेस्ट वगैरे, कारण आम्ही पण इंजिनियर आहे. त्यांनी जॉब न करता स्वतःचा बिझनेस चालू केला आहे आणि बिझनेस कधी पण चांगला आहे म्हणतो नोकरीपेक्षा. एकदम भारी बनवलेलं आहे, एकदम भारी. बलून वगैरे बघा. तर मित्रांनो, नाही मित्रांनो, नवीन प्रकारे क्रश कोल्ड कॉफी ती बघणार आहे पिऊ. नवीन टेस्ट आहे, भारी नाव आहे क्रश कोल्ड कॉफी. तर शुभ्या सांग, तू काय घेणार आहे? क्रश कोल्ड कॉफी. दोन्ही सांग. क्रश कोल्ड कॉफी दादा, क्रश कोल्ड कॉफी दो. इंजिनियर दादा ज्यूस बार. शुभ्या कसं वाटतंय आता? एकदम बरं वाटतंय का नाही? एवढं पण ठीक नाही, 80%. आधी बिल पे करा म्हणताय ते. करा साहेब. एकदम भारी बनवलेलं आहे राव. पुण्यात असे नवनवीन ठिकाण आहे भरपूर आहेत. ते जेवढे जमतील तेवढे नक्की दाखवल तुम्हाला मी. मित्रांनो, आली आपली क्रश कोल्ड कॉफी. टेस्ट घेऊन पाहतो कशी आहे काय. काय नाही, आपली कोल्ड कॉफी कशी लागते तशी. ट्राय पण नका करू. आपली कोल्ड कॉफी किती 40ला भेटती. नाव फक्त क्रश कोल्ड कॉफी दिलेली आहे, काही डिफरन्स नाही. फुकट किती गेले? 89 रुपीज क्रशच्या नावाखाली गेले फक्त. कशी साहेब क्रश कोल्ड कॉफी? ठीक आहे, काही नाही. कोल्ड कॉफी फक्त नाव क्रश कोल्ड कॉफी दे. लुटलो फक्त क्रशच्या नावाखाली. हां 89 रुपीज गेले. ठीक आहे. पैसे गेले पण काहीतरी शिकलो, असं म्हणायला हरकत नाही. क्रश कायम धोका देतील, कॉफीला पण धोका दिला. I don't think so. No, 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 no. I don't think so. No, 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 no. It's never, ever, 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 ever gonna happen. I don't think so. No, 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 no. I don't think so. No, 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 no. It's never, ever, 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 ever gonna happen. I don't think so. No, 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 no. Maybe someday you'll have it your way.
तर मित्रांनो, आपला शुभम हिंगे पण नवीन ब्लॉग चॅनल चालू करणार आहे लवकरात लवकर. कधी चालू होईल ते सांग. डिसेंबरमध्ये चालू होईल vlog आपलं. डिसेंबरमध्ये. ब्लॉग चॅनलचं नाव शुभम हिंगे ब्लॉग्स म्हणूनच राहील. आणि ज्यावेळेस तो चालू करेल, ज्यावेळेस पहिली व्हिडिओ टाकेल मी, आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकल. तुम्ही त्या लिंकवर जाऊन जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. खरं तर याच महिन्यामध्ये मी ब्लॉग चालू करणार होतो. माझी तब्येत बरी नसल्यामुळे मी चॅनल चालू नाही केलं. शुभमला माहिती तब्येत कशी खराब आहे. कारण असतं काल रात्री हे जर सर्व नसते तर काहीतरी वाढवा झाला असतं. हे टायमिंगवरती आलो गेला असता त्यातच जमा होतो. काय नॉर्मल हे झालं होतं. नेसन ते आला होता, त्यामुळे त्याला थोडा जास्त चक्कर ते आले होते. आता पण आम्ही ठीक आहे. हॉस्पिटलमधनं बाहेर पडलो आणि फिरतोय. आधी थोडंसं बरं वाटतंय. रूमवरती पण बसून जास्त बोर होतं, म्हणून म्हणलं चला कुठेतरी जाऊया. आणि आपली व्हिडिओ पण टाकायची होती, तर मग आलो होतो इथं. तर आता आम्ही चाललोय चेतनकडून रूमवरती आणि भेटूया नवीन व्हिडिओ. सगळ्यात जास्त फोटो काढण्यासाठी चेत असतील सगळं, कारण बॅकग्राऊंड वगैरे चांगलं आहे. तर पण चला मित्रांनो, आता जाऊया चेतनला भेटून रूमवर जाऊया. परत नवीन ब्लॉगमध्ये असंच काहीतरी नवीन दाखवण्यात मी नक्की प्रयत्न करत. तिकडनं आला तो मित्रांनो, ही आहे पुण्यातली ट्रॅफिक. भूमकर चौकात खूप ट्रॉफिक होती, तर त्यामुळे चेतनकडे गेलो नाही आणि त्याच्यामुळे डायरेक्ट रूमवरती आलो. आणि अजून एक मी जे बोललो होतो आपले 1K सबस्क्रायबर झाल्यानंतर मी जे मदत करणार होतो, की मला असं वाटत होतं आपण 1K झाल्यानंतर केक वगैरे कट केला असता. तो 2 मिनिटाचा आनंद मला नको आहे, कारण एखाद्या गरीब विद्यार्थ्याला जर ती मदत केली तर तो खूप पुढं जाऊ शकतो तेवढ्या मदतीवर. जे की ज्याला काही शिक्षणात अडीअडचणी येतील तेवढ्या पुरत्या का होईना त्या दूर होतील आणि तो खुश होईल. मला ते वाटतं, म्हणून मी ती बॅग कधी देणार आहे. आता गावी गेल्यानंतर, घरी तर गेलेलो नाही मी, गावी गेल्यानंतर जी ZP स्कूल आहे तिथं नेऊन देईल मी. जे मला मदत करायची आहे, ज्या गिफ्ट त्या मुलाला उपयोगी पडणाऱ्या गरजेच्या वस्तू, ते मी दाखवेल नेक्स्ट ब्लॉगमध्ये ज्यावेळेस घरी जाईल त्यावेळेस. आणि 1K सबस्क्रायबर झाल्याबद्दल, तुम्ही एवढं प्रेम दाखवल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. आणि अशाच परत नवनवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय.